हॅलो फ्रेंड, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड, पवित्र पोर्टल या पोर्टलवर शिक्षक भरती संदर्भात अनेक महत्त्वाचे अपडेट प्रोव्हाइड केले जातात. आज आपण शिक्षक भरती संदर्भात जे नवीन अपडेट, ज्या नवीन सूचना त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्या सर्व सूचना आपण वन बाय वन पाहणार आहोत. सर्व सूचना ऑफिशियली त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्याच आपण पाहणार आहोत. तर फ्रेंड, आजचं अपडेट पूर्णपणे पाहण्यापूर्वी या चॅनलवर पहिल्यांदा तुम्ही आले असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून या चॅनलवर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट अशा दोनही प्रकारचे जॉब अपडेट तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. आणि या चॅनलच्या टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथेही तुम्ही जॉईन केल्यानंतर टेलिग्राम चॅनलवर देखील तुम्हाला सर्वच शिक्षक भरती संदर्भात अपडेट प्रोव्हाइड केले जातात. फ्रेंड, आज आपण पवित्र पोर्टलवर जे ऑफिशियल अपडेट त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे ते पाहणार आहोत. तर हे पहा. तर फ्रेंड, हे पहा, 17/6/2024 रोजी हे अपडेट त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. या अपडेटमध्ये शिक्षक भरती संदर्भात प्रसिद्धीपत्रक त्यांनी सांगितलेलं आहे. आणि यामध्ये शिक्षक भरतीचे जे काही 5 नवीन मुद्दे आहेत ते मुद्दे या ठिकाणी त्यांनी मांडलेले आहेत. म्हणजे शिक्षक भरतीची सद्यस्थिती काय आहे, कुठपर्यंत प्रोसेस आलेली आहे त्या संदर्भात हे अपडेट आहे. यामध्ये महत्त्वाचे 5 मुद्दे आहेत. सर्व मुद्दे आपण पाहणार आहोत. फर्स्ट पॉईंटमध्ये काय म्हणले पहा, शासनाने दिनांक 7/6/2024च्या पत्राने माजी सैनिक या समांतर आरक्षणातील माजी सैनिक यांच्यासाठी जाहिरातीतील जागा त्या सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून भरण्यासाठी मान्यता दिली. म्हणजे तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं पहा, जे माजी सैनिक आहेत त्या प्रवर्गातील काही जागा आहेत पहा, त्या जागा भरती होत नाही. मग त्या जागा सर्वसामान्य प्रवर्ग जो आहे किंवा सर्वसाधारण जो प्रवर्ग आहे त्यामध्ये अलॉट करून त्या भरायच्या आहेत. त्या संदर्भात त्यांनी शासनाने त्याला परमिशन दिली हे सांगितलं आहे. पुढे काय म्हणले पहा, त्या पत्रामध्ये दिलेल्या सूचनेनुसार संबंधित सक्षम अधिकारी यांचे कार्यालयच दिनांक 10/6/2024 रोजी प्रस्ताव देण्यात आलेला आहे. आणि त्या प्रस्तावाची म्हणू शकतो कार्यपद्धती काय चालू आहे याचा पाठपुरावा देखील त्या ठिकाणी घेतला जात आहे असं या ठिकाणी म्हणले पहा. पुढील म्हणलं आहे की जे संबंधित विभाग आहे त्या विभागामधून माजी सैनिक किंवा शहीद सैनिकांचे वारस यांच्यामधून जे शिकलेले आहेत किंवा जे पात्र आहेत शिक्षक होण्यासाठी त्यांची माहिती या ठिकाणी त्यांनी मागून घेतलेलं आहे. कारण त्या प्रवर्गातील जागा आहे. मग त्या प्रवर्गातील कोणी असे विद्यार्थी आहेत का की जे त्या ठिकाणी शिक्षक होण्यासाठी पात्र आहेत त्यांची माहिती या ठिकाणी मागून घेतलेली आहे. म्हणजे या ठिकाणी थोडक्यामध्ये माजी सैनिक असतील किंवा जे शहीद सैनिक असतील त्या प्रवर्गासंदर्भात माहिती दिलेली आहे फर्स्ट पॅराग्राफमध्ये. सेकंडमध्ये काय म्हणले पहा, शासनाने दिनांक 14/6/2024च्या पत्राने त्या प्रवर्गातील भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त पदं भरण्यासाठी परवानगी दिलेली आहे. आता ही रिक्त पदं भरण्यासाठी परवानगी दिलेली आहे. मग ते काय करणार आहे, गुणवत्तेनुसार आरक्षण व विषयनिहाय पात्र उमेदवार जे उपलब्ध असतील किंवा नसतील हे पाहणार आणि त्यानुसार 10% जागा सोडून सर्व जागा ते भरून घेणार आहेत. कुठल्या विद्यार्थ्यांच्या ज्या प्रकल्पग्रस्त आहेत किंवा म्हणू शकतो भूकंपग्रस्त आहेत त्या विद्यार्थ्यांच्या जागा 10% जागा सोडून सर्व वॅकंट पोझिशन ते भरून घेणार आहेत. आणि त्यानंतर जर त्यामध्ये पात्र उमेदवार नसतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल भूकंपग्रस्त आणि म्हणजे म्हणू शकतो काही प्रकल्पग्रस्त विद्यार्थी असतील आणि त्यांची विद्यार्थ्यांची संख्या फॉर एक्झाम्पल क्वालिफाय विद्यार्थ्यांची संख्या 800 आहे आणि टोटल वॅकन्सी आहेत 1000, तर अशा वेळेस ते 800 विद्यार्थी त्या ठिकाणी सिलेक्ट होतील. म्हणजे 200 विद्यार्थी राहिलेत ते अन्य प्रवर्गातून क्वालिफिकेशननुसार सिलेक्ट केले जातील असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे या ठिकाणी अन्य प्रवर्गातून देखील सिलेक्ट होण्याचे चान्सेस आहेत जर म्हणू शकतो भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांची संख्या कमी असेल तर. असं सेकंड पॉईंटमध्ये म्हणले. थर्ड पॉईंट ठिकाणी काय म्हणले पहा, वर नमूद केल्याप्रमाणे दोन्ही प्रवर्गाच्या समांतर आरक्षणाच्या संदर्भात म्हणजे या ठिकाणी म्हणू शकतो एक सर्व्हिसमॅन आणि जे भूकंपग्रस्त असतील किंवा प्रकल्पग्रस्त विद्यार्थी असतील असे दोन्ही प्रवर्ग, तर यांच्या समांतर आरक्षणासंदर्भात काही अटींची पूर्तता केल्यानंतर पुढील सर्व कार्यवाही करण्याचे त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्यानुसार ते जलद गतीने सर्व कार्यवाही पूर्ण करणार आहे. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उर्वरित रिक्त पदांसाठी व्यवस्थापनीय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हणजे त्यानुसार ती यादी देखील लवकरच प्रसिद्ध करतील, मेरिट लिस्ट म्हणतो आपण. त्यानंतर
या याद्या ज्या प्रकाशित होतील किंवा जी प्रोसेस झालेली आहे त्यामध्ये कायदेशीर कुठलाही विवाद होऊ नये म्हणून सर्व कायद्यांच्या नियम अटींना फॉलो करून किंवा सर्व गोष्टी अनिवार्य आहेत अशा प्रकारे त्या काटकसर म्हणू शकतो आपण एकदम तंतोतंत फॉलो करून सर्व गोष्टी या ठिकाणी फॉलो केल्या जात आहे आणि त्यानुसार सर्व भरती प्रक्रिया चालू आहे असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे इन शॉर्ट जे कायद्यानुसार नियम आहेत ते सर्व नियम आहेत ते पाळून त्याप्रमाणे भरती प्रक्रिया चालू आहे आणि या ठिकाणी कुठलाही वादविवाद राहू नये म्हणून हे सर्व अनिवार्य त्यांनी केलेलं आहे. आता पुढे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे पहा, ज्या याद्या आहेत त्या याद्या पोर्टलवर ते जाहीर करतील आणि ह्या याद्या जाहीर करण्याच्या दृष्टिकोनातून पोर्टल जे आहे पवित्र पोर्टल त्यावर ते तसे तांत्रिक चेंजेस आहेत त्या चेंजेसला पण घडून आणू राहिलेत. ठीक आहे, म्हणजे पोर्टल पण अपडेट करावं लागेल कारण याद्या प्रकाशित करायच्या मग कुठे करायच्या पोर्टलमध्ये ते वेगळ्या सेक्शन वगैरे अपडेट करतील आणि त्यामध्ये त्या याद्या अपडेट करून टाकतील म्हणजे त्यानुसार पोर्टलमध्ये पण लवकरच चेंजेस तुम्हाला दिसतील. आता पुढे काय म्हणले पहा, वरील अटींची सर्व प्रकारे पूर्तता केली जात आहे तरी देखील काही उमेदवार आहेत काही अभियोग्यताधारक आहेत त्यांच्याकडून नैराश्याचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण केलं जात आहे आणि पोर्टल संदर्भात वेगळे आक्षेप ते त्या ठिकाणी घेत आहेत वेगळे ॲक्शन त्या ठिकाणी घेत आहे. म्हणजे सर्व गोष्टी तंतोतंत चालू आहेत गुणवत्ता यादी देखील ते प्रकाशित करत आहे तरी देखील पोर्टलवर काही अभियोग्यताधारक आहे ते नैराश आहेत. ठीक आहे, असं त्यांनी म्हणलं ही बाब योग्य नाही असं या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलं आहे. आणि शेवटचा पॉईंट आहे पहा, जे बुलेटिनमार्फत आपण इन्फॉर्मेशन पाहतो आहे त्याच बुलेटिनवर सर्व इन्फॉर्मेशन दिली जाईल असं त्यांनी म्हणलं आहे. म्हणजे हे पहा, पवित्र पोर्टलचं हे न्यूज बुलेटिन आहे या न्यूज बुलेटिनवर सर्व इन्फॉर्मेशन ते प्रोव्हाइड करत असतात. आपण ही सूचना आहे जी 17 जूनला पब्लिश झालेली आहे ती सूचना आपण आज पाहिलेली आहे. आय होप या सूचनेमध्ये काय दिलं आहे हे तुम्हाला कळालं असेल आणि जरी तुमचा कुठलाही डाऊट असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन केलेलंच असेल तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलवर या सूचनेची PDF मी ॲज इट इज अपडेट करून देणार आहे तिथूनही तुम्ही पाहू शकता. सिम्पल. तर फ्रेंड हे पहा, जी सूचना आहे त्या सूचनेमध्ये टोटल 5 महत्त्वाचे मुद्दे आहेत ते त्यांनी मेन्शन केलेले आहेत. सर्व मुद्दे आपण पाहिलेले आहेत. तरी तुम्हाला वाचायचे असेल तर डेफिनेटली तुम्ही पवित्र पोर्टलच्या वेबसाईटला व्हिजिट देऊ शकता. व्हिजिट दिल्यानंतर त्या ठिकाणी न्यूज बुलेटिन एक मेनू आहे त्या न्यूज बुलेटिन अंडर सर्व सूचना त्यांनी अपडेट केलेल्या आहेत. याच नाही सर्व ज्या प्रिव्हियस सूचना त्यांनी अपडेट केल्या आहेत त्या सर्व सूचना तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील स्टार्टिंगपासून. किंवा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन केला असेल तर त्या ठिकाणी देखील हीच PDF मी ॲज इट इज अपडेट करून देणार आहे तिथे तुम्ही सर्व सूचना पाहू शकता. तर फ्रेंड आय होप तुम्हाला ज्या सूचना दिल्यात त्या कळल्या असतील आणि लक्षात घ्या पवित्र पोर्टलचे जे अपडेट आहे ते तुम्हाला मी देणारच नाही पण प्रायव्हेट जॉब देखील तुम्हाला त्या संदर्भात देखील मी अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवर देत राहणार आहे कारण प्रायव्हेट ठिकाणी देखील खूप चांगली शिक्षक भरती होत असते तिथेही तुम्हाला चांगल्या प्रकारे सॅलरी मिळवता येऊ शकते. मग दोन्ही प्रकारे जॉब अपडेट मिळवायचे असेल तर टेलिग्राम चॅनलला आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला त्याबद्दल थँक्यू सो मच.